नमस्कार, मी उमेश पाटोळे. आज एका विशिष्ट मुद्द्यावरती मी आपल्याशी बोलायला आलो आहे. हा माझा व्हिडिओ तो फक्त आणि फक्त महाराष्ट्रीयन लोकांसाठी आहे. मराठी ज्यांना चांगलं येतं त्यांच्यासाठी आहे, ज्यांना मराठी लिहिता येतं, वाचता येतं आणि समजतं यांच्यासाठी आहे. खरोखर मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये आपण जन्मलो आणि मराठी भाषेचा आपण अभिमान केलंच पाहिजे, कारण मराठी भाषेला आता अभिजात दर्जा देण्यात आला आहे. याचं मुख्य मी क्रेडिट सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना देतो. त्यांच्यामुळेच हे शक्य झालेलं आहे आणि त्यांच्यामुळेच आपली मराठी काही ना काहीतरी कुठल्या ना कुठे अस्तित्वात टिकलेली आहे. मी आता मुद्द्याकडे वळतो. खरं म्हणजे आपण कितीही महाराष्ट्रीयन मराठी मुद्दा घेतला तरी कुठे ना कुठेतरी आपला अवमान होतो. आता एक मोठा अवमान झालेला आहे, तो मुंबई मेट्रो. जी मुंबई मेट्रो अंधेरीपासून ते घाटकोपरपर्यंत जाते त्याबद्दलचं आहे. ही मुंबईची मेट्रो 2014 साली सुरू झाली. आज आहे 2026. या 12 वर्षाच्या कालावधीमध्ये एक गोष्ट कदाचित लाखो लोकांनी येरझाऱ्या केल्या असतील. इथून गेले असतील, तिथून आले असतील, बरेच लोक गेले असतील. अंधेरीवरून बरेच लोक घाटकोपरला गेले, घाटकोपरवरून अंधेरीला आले. परंतु एक गोष्ट कोणाच्याही ध्यानात नाही आलेली आहे ती, आणि मी प्रत्येक वेळी मेट्रोमध्ये प्रवास केल्यानंतर माझ्या ती लक्षात आलेली आहे. आणि मला नेहमी असं वाटतं की इथे कुठल्या तरी महाराष्ट्रीय मराठी माणसाचा अवमान होतोय. मुद्द्यावरती येतो मी. आपण जर मेट्रोमध्ये बसलात, अंधेरीला बसलात, अंधेरी टू घाटकोपर या मेट्रोमध्ये बसलात तर एक रेकॉर्डिंग येतं. ती रेकॉर्डिंग अशी असते की दारे डाव्या बाजूला उघडतील. ही रेकॉर्ड अतिशय चुकीची आहे. त्या रेकॉर्डमध्ये कदाचित आपण ऐकलं असेल की नाही मला माहीत नाही, की इतर लोकांनी कंप्लेंट दिली आहे की ते पण मला माहीत नाही. परंतु आपण जर ऐकलं तर ती रेकॉर्ड अशी आहे, डाव्या बाजूला उघडतील. किती जणांनी हे ऑब्झर्व केलं मला माहीत नाही आहे, पण मी हे नेहमी ऑब्झर्व करतो आणि नेहमी असं मला वाटतं की आता याच्यावरती बोलायचं आपण. तर आज रात्रीचे 2 वाजले असताना सुद्धा मी हा व्हिडिओ याच्यासाठी करत आहे की मला आता झोप नाही लागली. आज मी गेलो होतो त्या ठिकाणी आणि मला परत जाणवलं की ही चूक अजूनही मुंबई मेट्रोने बदलली नाही किंवा ती दुरुस्त केलेली नाही. माझी नम्र विनंती आहे प्रशासनाला आणि मुंबई मेट्रोला की त्वरित ही रेकॉर्डिंग जी आहे की डाव्या बाजूला उघडतील ही चेंज करून दारे डाव्या बाजूला उघडतील हे स्पष्ट बोला. आणि त्याचप्रमाणे नाहीतर दरवाजे डाव्या बाजूला उघडतील अशी एक कृपया करून रेकॉर्डिंग आपण करावी, हीच माझी नम्र विनंती. आणि या मराठीबद्दल बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त राजसाहेबांमुळे मराठी टिकलेलं आहे. हे मी वारंवार याच्यासाठी बोलतो की आम्ही स्वतः बघितलेलं आहे. राजसाहेबांचं काम बघितलेलं आहे. राजसाहेबांची जी काही कामं आहेत, ही एकच व्यक्ती आहे जी महाराष्ट्रासाठी करते आणि त्यांच्यामुळे आम्हाला एक वेगळा, आपल्या महाराष्ट्र माणसाला एक वेगळा हुरूप येतो. तेव्हा माझी नम्र विनंती आहे मुंबई आणि प्रशासनाला की ही रेकॉर्ड त्वरित बदलण्यात यावी किंवा दुरुस्त करण्यात यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र.